आणि या चेंडूवर मात्र आपण काय पाहतोय तर फलंदाज बाद होतोय. स्ट्राईक देणं गरजेचं होतं या फलंदाजाला, काय त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले होते. फलंदाज यस विशालने मध्ये ते स्वतःच्या विकेटची सॅक्रिफाईस केले सुशांत याच्यासाठी. कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सुशांतने तब्बल 25 धावा कुठल्या होत्या, त्याकरता त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. यस योग्य निर्णय म्हणावा लागेल. चला चला जरा घाई करा प्लीज. हो आणि खोलवर टप्प्याचा बॉल अगदी हॅलिपॅड टाईप फटका खेळलाय, मात्र टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. उंची तरी मिळेल, लांबी मात्र गाठती आले नाहीये आणि सरळ चढू जातोय क्षेत्राच्या हातामध्ये. विकेटचं पतन, आणखी एक फलंदाज इथे बाद होतोय. तर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळालंय. चला क्षेत्ररक्षण लावून ठेवायचं आपण. चला जरा नेक बॅट्समन जरा घाई करायचं. यस यस नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रणव. याचं पत्र नक्कीच याचं भारतीय अग्निवीर सेवेमध्ये तो दाखल झालाय, त्यामुळे नक्कीच शुभेच्छा असतील त्याला भविष्यातील पुढील वाटचालीसाठी. आणि त्याचबरोबर विकेटचं पतन अगदी आल्या पावली मात्र प्रणवला परतावं लागतंय. यावेळेस मात्र हॅट्रिकचा चेंडू असेल, कारण पहिला विकेट आपण जर पाहिलं तर धावची स्वरूपाचा होता. आणखीन हॅट्रिक आता मात्र अजूनही अगदी जिवंत आहे. विकेट हॅट्रिक इथून मात्र येथे जाईल का? ओ आणि तर या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. तर त्याचबरोबर आणखी एक आपल्या मुंबई पोलीस विभागातील एक दिग्गज व्यक्तिमत्व सचिनजी डेरे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. तर सचिनजी डेरे साहेबांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर पैलवान अजयजी पाटील साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. आपले सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सुद्धा यावं क्रीडा व्यासपीठावरती. त्याचबरोबर अविनाशजी बर्दे साहेब यांचे सुद्धा आगमन झाले. तर आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सुद्धा यावं. चला त्याचबरोबर चिखलवाडी आणि भैरववाडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं लगेच. चला चिखलवाडी आणि भैरववाडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करता यावं लगेच. विलंब करू नका, आपण लगेच या. आता मात्र ज्यांना कॉल दिली जातील आपण लगेच यायचं आहे. धाव फलकावरती आहेत आपण पाहतोय 28 धावा. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 28 धावा आहेत धाव फलकावरती. हो आणि शेवटचा बॉल फलंदाज बाद. डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय आणि फलंदाज बाद धावची स्वरूपामध्ये होतोय. आणि आपण पाहतोय की पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 28 धावा धाव फलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. आणि खऱ्या अर्थाने या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल.
आपण जर पाहिलं अगदी धावची स्वरूपामध्ये का होईना अशा प्रकारचे तब्बल 6 चेंडूमध्ये